तुम्ही नौटंकी म्हटले होते, याबाबत अनिल देशमुख यांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे, काय म्हटले त्यात? राहुल गांधी आणि राजकारण्यांनी या आंदोलनामध्ये नौटंकी केली. विद्यार्थ्याच्या आंदोलनाला मी कधी त्यांच्या भावना, त्यांचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, त्या आंदोलनाला कधीच मी त्या ठिकाणी टीका केली नाही. राहुल गांधी आणि त्यांचे जे राजकारणी आहे हे जे नौटंकी करताय यावर मी बोललो आहे. कुठेतरी तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. त्यांना राजकारण करायचं आहे, राजकीय पोळी भाजायची आहे. विद्यार्थ्याचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, त्यांना तो अधिकारच आहे. पण त्यामागे जे नौटंकीपणा सुरू आहे राजकारणाची, आणि खास करून राहुल गांधींनी जे पंतप्रधान कार्यालयासमोर, पंतप्रधानांच्या घरासमोर केलं, ती एक प्रकारची नौटंकीच होती. तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाला नौटंकी म्हटलं, विद्यार्थ्यांचा काय विषय? आम्ही विद्यार्थ्याच्या आंदोलनाला लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन केलं आहे, त्यांचा अधिकार आहे. विद्यार्थ्याचा तो अधिकार आहे. परंतु हे जे राजकारणी लोक यामागे ज्या पद्धतीने नौटंकी करताय ते काही योग्य नाही. तुम्ही स्वतः आंदोलकांशी बोलले फोनवरून, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भेट द्यायला सुद्धा जाणार होते. मी संपूर्ण आंदोलकांशी फोनवर बोललो, त्यांनी ते मान्यही केलं की आपल्यावर मला विश्वास आहे. आंदोलकांनी मला सांगितलं की आपल्यावर विश्वास आहे, आपण हा पुढाकार घ्या. निश्चितपणे मी त्यांना आश्वस्त केलं की मी पुढाकार घेईल. आणि आमचं केंद्र सरकार, आता माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचं सरकार विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्ताप होणार नाही. या देशातला विद्यार्थी सर्वोपरी आहे, या देशातला युथ सर्वोपरी आहे. या देशाच्या युवकांची मानसिकता खच्चीकरण होऊ नये पेपरफुटीसारख्या प्रकरणामध्ये, ही बाब केंद्र सरकारने खूप त्या ठिकाणी सिरियस घेतली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.